नमस्कार मित्रांनो, कमॉन दत्त यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत आहे। तर आज मी आहे विरारमध्ये आणि विरार स्टेशनला आहोत आम्ही, सायली आणि मी आहोत। तर आता आम्ही जाणार आहोत विरारमधल्या जागृत आणि निसर्गरम्य ठिकाणी, ते म्हणजे जीवदानी मातेच्या, जीवदानी देवीच्या चरणापाशी। समोरच्या डोंगरावरती दिसतंय ते जीवदानी देवीचं मंदिर। मंदिरात जाण्यासाठी विरार ईस्टवरनं आपल्याला शेअरिंग ऑटो भेटते। पर सीट 20 रुपये याप्रमाणे आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मंदिराचा भव्य आणि मोठा असा प्रवेशद्वार, त्याच्यानंतर इकडची रोपवे सिस्टम कशी आहे ती या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। त्यानंतर मंदिराच्या शिखरावरती म्हणजे टेकडीवरती असलेले जीवदानी देवीचं, तर जीवदानी देवीचं मंदिर महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील विरार या शहरामध्ये आहे। विरार या रेल्वे स्थानकावरनं 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती जीवनधन नावाचा डोंगर आहे। त्या डोंगरावरती जीवदानी देवीचं मंदिर आहे। मंदिराच्या पायथ्याशी आम्ही चप्पल ठेवायला ज्या ठिकाणी आलेलो त्याच ठिकाणी ओटी घेतलेली आहे। तुम्हाला जशी ओटी पाहिजे तशी तुम्ही ओटी घेऊ शकता। साडी हवी असेल तर साडी पण घेऊ शकता। आम्ही ओटी घेतली आणि निघालोय दर्शनाला। आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत जीवदानी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती। ते माझ्या मागे बघू शकता, हा जीवदानी मंदिराचा प्रवेशद्वार आहे। आणि इकडनं आपल्याला जर चालत जायचं असेल वरती पायऱ्यांनी चढून, तर या गेटच्या आतमधून जावं लागेल आपल्याला। जर आपणास पायी गडावर जायचे असल्यास या सुंदर प्रवेशद्वारावर असलेल्या श्री गणेश मंदिराकडून जाणाऱ्या पायरी वाटेने जाता येते। 1400 ते 1500 पायऱ्या चढल्यावरती आपण मंदिरात पोहोचतो। आई आणि माझा मित्र राहुल होता आणि आम्ही सगळेजण चालत गेलेलो वरती। तर यावेळेला आपल्याला रोपवेने जायचं आहे, कारण रोपवेचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की रोपवेने किती मजा येते, काय करतो आपण ते बघायचं आहे। माझ्यासोबत आहे सायली, त्याच्यामुळे स्पेशली आम्ही रोपवेने जातोय आणि रोपवेचा आपल्याला वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की कसा रोपवे चालतो, कसा जातो, त्याची फीस काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला रोपवे सिस्टम आहे आणि इथून रोपवेने आपल्याला वरती जायचं आहे। तर आम्ही तिकडे पोहोचलेलो आहोत आणि पहिला आधी बघूया तिथली आजची 2026 मधली फीस किती आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे। ज्यांना मंदिरात लवकरात लवकर पोहोचायचं आहे अशांसाठी फनिक्युलर रोपवेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, पण त्यासाठी 250 रुपये फीज आकारली जाते। गर्दी कमी असल्यामुळे आज आम्हाला लवकरात लवकर दर्शन भेटेल असं वाटतंय। तिकीट काउंटरवरती तिकीट भेटेल। आम्हाला अशा प्रकारची तिकीट भेटली ज्याच्यावरती नाव मेन्शन केलेलं असेल। गणपती बाप्पा मोरया, जीवदानी माते की जय। सर्वप्रथम आपण बाप्पांचं दर्शन घेऊन नंतरच रोपवेमध्ये जाणार आहोत। फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलेलो आहोत आणि मला भेटल्या विंडो सीट आणि सायली आहे माझ्यासोबत आणि भरपूर सारे लोक आहेत। तरी पण 3-3, 6-6, 12 ते 15 लोक पूर्ण एका डब्यामध्ये बसतात। रोपवे शक्यतो डोंगराच्या ठिकाणी वापरला जातो, डोंगरावरती चढण्यासाठी इझी मार्ग असतो हा। तर रोपवेने आज आम्ही चाललो। रोपवेचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे। रोपवेमुळे अगदी 5 मिनिटांमध्ये आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। ही सिस्टम अशी आहे की या ठिकाणी आपण सेल्फीचा मोहही आवरू शकत नाही। ज्यांना फनिक्युलर रोपवेचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे त्यांनी जीवदानी मातेच्या या मंदिराला नक्की भेट द्या। तर जीवदानी देवी ही विरारवासियांची जीवनदायिनी आहे असंही म्हटलं जातं। या मंदिरात महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नाशिक तसेच उत्तर प्रदेश या राज्यातूनही अनेक भाविक दर्शनाला येतात। आणि इकडे मागे आहे काके पण आहेत, काके हसतायत आम्हाला। कसं वाटतंय? कसं वाटतंय? ते हसते काके, तुम्हाला कसं वाटतंय? पहिला आलेला जीवदानीला खूप वर्ष झाले, पण त्यावेळी चालत आला असेल तुम्ही वरती, तर चालत यायला बरं वाटतं की रोपवेने? रोपवेने म्हणजे आता वय जसं जसं होतंय तसं आपल्याला, म्हणजे वृद्धांसाठी किंवा जर वरिष्ठ नागरिक असेल तर त्यांना रोपवे इझी पडतो आणि बाकी तरुण असेल तर चालत येऊ शकतात। रोपवेमुळे अगदी 5 मिनिटांमध्येच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि वरती जाणार आहोत आपण आता। दर दिवशी हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात। रांगा लावून देवीचं दर्शन घेतलं जातं। तर देवीची मूर्ती करुणामय 3 फूट उंचीची द्विभुज संगमरवरी दगडावरती कोरलेली आहे।
समोरच देवीचे वाहन असलेल्या वाघाची मूर्ती असून देवीच्या शिरावरती सोन्याचा रत्नजडित मुकुट आहे. देवीच्या तेजोवलयामुळे मस्तक मातेचरणी लीन होऊन हात आपोआप जोडले जातात. देवीला आपल्या मनातील सर्व काही माहीत आहे आणि ती आपली इच्छा निश्चितच पूर्ण करेल असा आत्मविश्वास येथे आल्यावरती निर्माण होतो. मनावरचे दडपण बाजूला झाल्याने प्रसन्नपणे आपली पावले मंदिरासमोरील प्रार्थनागृहाकडे वळतात. येथे भक्तगण देवीच्या नामस्मरणासाठी बसतात. गडाच्या अखेरीस हे आहे गाय आणि तिच्या वासराचं मंदिर. तो एक देवीचा अवतार आहे असं समजलं जातं. गडाच्या शिखरावरती बारोंडा देवी मंदिर, महाकाली मंदिर आणि काळभैरव मंदिर अशा प्रकारची वेगवेगळी मंदिरं आहेत. गडाच्या या शिखरावरती पोचल्यावरती आपणास संपूर्ण विरार शहराचं दर्शन होतं. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रही येथून सहज दिसतो. एकदा आम्ही रोपेने खाली चाललोय. आता घरी जायचंय. खूप भारी वाटतंय. आणि आता आम्ही चाललोय घरी. रोपवेमध्येच आहोत. दर्शन पण व्यवस्थित झालंय. बसलोय. जाताना गर्दी कमी आहे. संध्याकाळच्या वेळेला आलेलो म्हणून गर्दी कमी भेटली आम्हाला. चाललोय. मंदिर प्रवेशद्वाराच्या परिसरात असंख्य झाडं आहेत आणि या झाडांच्या सावलीमध्ये आपण विसावाही घेऊ शकतो. आम्ही आता पायथ्याशी पुन्हा आलेलो आहोत. संध्याकाळचे किती वाजलेत? संध्याकाळचे 5:45 झाले आहेत आणि आम्ही पोचलोय पायथ्याशी आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.